नमस्कार शेतकरी बांधवांना, मी सीताराम दंडेले, श्री सेवागिरी नर्सरी पलटण. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता आपण बांधावरती किंवा घराच्या आसपास आपण नारळाची शेती करतो. तर सुरुवातीला नारळाची आपल्याला साईज चांगल्या प्रमाणामध्ये मिळत असते. नंतर एक साधारण 10 वर्ष किंवा 15 वर्ष झाल्यानंतर नारळाची साईज खूप बारकी, म्हणजे साईज पूर्ण मोठी मिळत नाही. खोबऱ्याच्या प्रमाणे लहान साईजचं खोबरं आणि लहान साईजचा नारळ तयार होतो. तर याला कारण असं आहे की नारळ एक असं आहे फळ आहे की त्याला पाणी आणि जमिनीमधील काही घटक जर कमी पडले तर त्या गोष्टी होत असतात. तर त्यासाठी काय करायचं, ज्यावेळेस आपला थंडी संपते, त्यानंतर उन्हाळा ज्यावेळेस चालू व्हायला म्हणजे येत असतो, त्याच्या अगोदर एक 2-3 महिने हा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. JCBच्या साह्याने तुम्ही एक साधारण 2 फूट किंवा 3 फूट अशी चारी मारून घ्यायची, 3 फूट खाली, आणि एक 5 फूट अशी लांब काढून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये सगळी कंपोस्ट खतं, शेणखतं वगैरे, पोटॅश वगैरे, सिंगल सुपर फॉस्फेट असं जर तुम्ही त्याच्या खड्ड्यामध्ये भरलं आणि परत ते ह्युमिक वगैरे टाकून जर तुम्ही त्या नारळाच्या 2 नारळाच्या मध्ये जर तुम्ही तसं केलं तर निश्चितच त्या नारळाची साईज बराचसाच फरक पडतो. एक 1.5 ते 2 महिन्यांना तो फरक जाणवायला सुरुवात होतो. असा तुम्ही 100% हा प्रयोग करून बघा. तुम्हाला नारळाची साईज एकदम चांगल्यापैकी तुम्हाला मिळून जाणार. श्री सेवागिरी नर्सरी पलटण.